गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर धावणाऱ्या ई बसला अचानक आग लागून बस पूर्णतः जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घंटा चौकीजवळ घडली। सुदैवाने चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व 43 प्रवासी सुखरूप बाहेर पडले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ही ई बस मूल बस स्थानकावरून प्रवाशांना घेऊन चंद्रपूरकडे जात होती। बस भरधाव वेगात असताना अचानक धूर निघू लागल्याचं चालकाच्या लक्षात आले। प्रसंगवधान राखत चालकानं बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली। त्यानंतर चालक आणि वाहकानं सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले। दरम्यान प्रचंड उष्णतेमुळे बसनं काही क्षणातच मोठा पेट घेतला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली। आगीची तीव्रता इतकी होती की काही वेळातच बस पूर्णपणे जळून खाक झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्निशमन दल तसेच महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलानं प्रयत्न केले। ही बसला आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेमुळे वाहनांवरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे। सध्या जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर जात असून उकाड्याचा मोठा फटका नागरिकांसह वाहनांनाही बसतोय। या घटनेमुळे काही काळ चंद्रपूर मूल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।